नालासोपारा पूर्वेकडील विजयलक्ष्मी नगरमध्ये गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी तोडक कारवाई सुरू आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू झाली। मी आता या घटनास्थळावर आपल्याला दाखवतो। या ठिकाणी आतापर्यंत 18 इमारती कालपर्यंत ह्या जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहे। आज 19वी आणि 20वी असे 2 इमारती तोडण्यात येत आहेत आणि ही कारवाई जी आता युद्धपातळीवर सुरू झाली आहे। परंतु काल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांचा आक्रोश सुरू होता आणि या लोकांनी या ठिकाणी रस्ता रोको केलेला होता। मात्र पालिकेने मीडियाच्या रेट्यानंतर लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लावून धरला होता। त्यानंतर पालिकेने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे की या ठिकाणी जे रहिवासी राहत होते त्यांना त्यांची कागदपत्र सादर करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। कालपर्यंत त्यांनी 11 रहिवाशांना प्रमाणपत्र सुद्धा दिलेले आहेत आणि ही आता कारवाई पूर्वीपासून सुरू करण्यात आली। त्यामुळे आता जो लोकांचा रोष होता, जो लोकांचा आक्रमकपणा होता, हा कुठेतरी आता कमी झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणची सर्व जी कारवाई आहे आता सुरळीतपणे आणि शांततेत सुरू आहे। परंतु या 41 इमारती ज्या पूर्ण आहेत त्या संपूर्ण तोडण्यात येणार आहेत। मात्र पालिकेने असंही आवाहन केलं आहे ज्या ह्या इमारतीमध्ये जे लोक राहत आहेत या लोकांनी आपापली जी कागदपत्रे आहेत महापालिकेकडे सादर करावी आणि जो न्यायालय आणि शासन जे निर्णय देईल त्यानुसार त्यांना मोबदला दिला जाईल किंवा जो काही निर्णय होईल तो लोकांना मान्य असेल आणि येथील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न ह्या मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे पालिका प्रशासन असेल यांनी गांभीर्याने घेऊन या गरिबांवर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। आता पालिका पुढे काय कारवाई करते हे आता पाहावं लागेल। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।